चला टेमघर पडा, लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे प्लीज. बजरंग आणि सूर्यकांत ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. जैनुमान सारंगाव या संघाची. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. स्वर्गीय बलवंत सेठ पाटील स्मृती चषक 2020 या स्पर्धेचा आपण थरार पाहतोय. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट एक लवण्यजोग अशा स्पर्धेचा अतिशय देखणं आणि चिकणं आयोजन आपण पाहतोय. तुफान पिंपलास यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. स्पर्धेचा तिसरा दिवस आणि आज जेडी स्पोर्ट टेमघर या संघाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यामुळे सिनियर खेळाडू प्रेमनाथजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, शिक्षक आहेत. प्रेमनाथजी नाईक, आपण जर कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर आपण असं विनंती असेल प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन आमच्या व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची आहे. कारण शिक्षण क्षेत्रामधून अग्री समाजाचं एक पाऊल पुढं तुमच्या माध्यमातून नेलं जातं. मी प्रेमनाथजी नाईक साहेब आपणास पुन्हा एकदा विनंती करतो आपण प्लीज व्यासपीठावर मंचावर येऊन विराजमानाचं आहे. तर सलामी गोलंदाज आपण पाहतोय अशोक दिवेकर. पहिल्या चेंडूवर अतिशय चांगला फटका, उत्तम फटका, चेंडू जातोय मिड सीमाच्या बाहेर. बजरंगच्या बॅट मधून चौकार. कुठला येतात आता मात्र थोडासा लाईन पासून चेंडूच्या बी बघताय. फलंदाज जागेवरून चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता, जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता. कुठल्या प्रकारचा फुटवर्क पदाला लालित्य पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. पहिल्या षटक प्रगती पथावर धावसंख्या ती बिनबाद 4. पुन्हा एकदा अशोक दिवेकर राईट टर्म ओरचा मारा. या ठिकाणी मात्र बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फाऊल थ्रो मध्ये चेंडूला कलेक्ट केलं जात. तर धाव रोखू शकत नाहीये आणि एक धावेने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 5. नाणेफेक हरल्यानंतर आपण पाहतोय जैनुमान सारंगाव संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि विशेष करून आज या सारंगाव संघासाठी ऑल दी बेस्ट केलं जातं. शुभेच्छांचा वर्षाव येतोय आणि विशेष करून मानाजी तुझ्यासाठी खास ऑल दी बेस्ट केलं जातं. तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज आहे, व्हॉइस ऑफ मानकोली कालुराम केनी या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतो. त्याचबरोबर सारंगाव या संघाला त्याच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद कालुराम केनी. भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज व्हॉइस ऑफ मानकोली, एक अतिशय डिसिप्लिन असं व्यक्तिमत्व आमचे परममित्र कालुराम केने या स्पर्धेला आणि विशेष करून सारंगाव या संघातील मानाजी याच्यासाठी त्याच्याकडनं खास ऑल दी बेस्ट केलं जातं. चेंडूला सुंदरसा ऑन अतिशय उत्कृष्ट फटका बजरंगच्या बॅट मधून आपण पाहतोय. प्लेसमेंट अतिशय सुंदर होतं, एकदम मिळते ती फलंदाजाला. एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 9. यानंतर गावदेवी पिंपळगर विपक्ष श्याम स्पोर्ट दामणगाव. गावदेवी पिंपळगर विपक्ष श्याम स्पोर्ट धामणगाव या दोन संघांना विनंती असेल
आपण आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचंय. या ठिकाणी चेंडूचा ऑन चा फटका आपण पाहतोय. आउटफील्ड मधून मनोज चांगलं क्षेत्ररक्षण करतो आणि धाव घेण्याचा जो आत्मघातकी प्रयत्न आपण पाहिला होता बजरंग्याचा तो अंगलट येतोय. एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या दिवसाचा मो आवरता आला आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज वेलकम कल्पेश. मित्रांनो, निश्चित या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडे तब्बल 10,000 रुपयाचं रोख आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे असं दानशूर व्यक्तिमत्व या व्यासपीठावर मंचावर कल्पेशजी म्हस्के यांचं शुभागमन झालेलं आहे. मी आयोजकांच्या वतीनं तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं आपलं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतोय. बाद झालेला फलंदाज आपण बजरंग याला पाहिलं. नेक्स्ट फलंदाज जातोय संघाचा संगणक फुलाजी. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 10. एक संत आणि सावध सुरुवात असेल या ठिकाणी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाजी सांभाळतोय प्रमोद दिवेकर. निश्चितच जेडी स्पोर्ट टेमगरपडा संघामधून आपण दोन बंधू पाहतोय, अशोक दिवेकर आणि प्रमोद दिवेकर. पहिले षटक अशोक दिवेकर यांनी हाताळलं होतं. दुसरे षटक हाताळलं प्रमोद दिवेकर. बघूया प्रमोद दिवेकर कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू हलक्यात बाटे फक्त चेंडूला अपड्राईव्ह केलं जातं. अतिशय उत्कृष्ट फटका. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न मात्र असफल होतोय. ती घाई आणि संकटात नाही. आपण पाहिलं होतं पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली ती दुसऱ्या धावेचा आवरता आला नाही आहे आणि मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज या ठिकाणी सूर्यकांत याला मैदान सोडावं लागलं होतं. वेलकम वेलकम. सन्माननीय अतिथींचं मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. सन्माननीय प्रेमनाथजी नाईक साहेब निश्चितच शैक्षणिक क्षेत्रामधून आगरी समाजाचं एका पाऊल पुढं व्यवसायाने शिक्षक आहेत. एक आदर्श शिक्षक या पुरस्काराने सन्मानित आहेत असे सन्माननीय प्रेमनाथजी नाईक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांच्या आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर भिवंडीत एक नामांकित पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे सूर्यकांत मोरे सर BCA पंच आहेत. आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. डिफेन्सिव्ह फटका हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडंसं पुश केलं जातं. चेंडू मिडावरून शॉट्स मिडॉपला चेंडू येतोय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाहीये कारण की 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावाने सारंगाव पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. राईट मोरचा मारा प्रमोद पंचांना क्रॉस करतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहज गत्यात 2 धावा. धावसंख्या 2 धावांनी पुढे सकते ती 15. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केलाय. आउटफील्ड मधून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण संतोष दिवेकर याचं आपण पाहतोय. बॅकिंग उत्तम केलं जात आहे. क्षेत्ररक्षक प्रदीप याच्याकडनं अतिशय चांगला चेंडू कव्हर केला जातोय प्रदीप द्वारा. संतोष याच्याकडे थोडासा मिसफील्ड झाला आपण पाहिलं होतं. आता उत्तर बॅकिंग फार महत्वाची असतं क्रिकेटमध्ये. मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी पुन्हा एक संघात धावसंख्या होती ती 17.
या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बघूया. मनोज याच्या हातामध्ये चेंडू भिसावतोय. अप्रतिम झेल कलेक्ट करतोय मनोज. आउटफील्ड मधून फलंदाज बाद होतोय फुलाजी. यानंतर होणारा सामना सॅम स्पोर्ट धामणगाव वर्सेस गावदेवी पिंपलघर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे, कारण एका इनिंगच्या समाप्तीनंतर लगेचच आपलं नाणेफेक करून घ्यायचं आहे. तरी कुठल्या प्रकारचा वेळ न घालवता दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया यायचं आहे. धन्यवाद. त्याचबरोबर या स्पर्धेला आणि आयोजन नियोजनाला भिवंडी समालोचक संघटनेशी संलग्न असणारे सन्माननीय उत्कृष्ट समालोचक आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन कालेराम केनी यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबर सारंगाव संघासाठी आणि खास करून फुलाजी पाटील यांच्यासाठी विष्णू साल्वी आणि सुभाष तरे यांच्याकडून खास शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद 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 सर. हॅलो. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचरकडे गाठ घेतो. राटामोरचा मारा काढतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज तुकाराम आहे ना, तुकाराम याला जागेवरून चेंडूला स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर जयनुमान सारंगाव 3-17. आणि बघूया येणाऱ्या 2 षटकांमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय याचं धावतं वर्णन करतील माझे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ गोरसाई ओडू मनोज ठाकरे. निश्चितच दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता 17 धावा धावफलकावरती जमलेल्या आहेत. एक चांगलं ओव्हर पहिल्या षटकामध्ये खेळून काढलं होतं. त्यानंतर अप्रतिम षटक हाताळलं प्रमोद यांनी. फक्त 7 धावा खर्च केल्या. 17 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय. तर या क्रीडानगरमध्ये आगमन झालेले सन्माननीय श्री इंद्रपाल मस्के साहेब यांचं आगमन झालेलं. तर प्लीज आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे, या मंचावरती येऊन बसायचं आहे आणि या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. वेलकम 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 सर. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहेत सन्मान्य जगदीश म्हात्रे साहेब. मास्क घाला, महामारीला टाळा आणि सॅनिटायझर वापरा आणि या रोगाला हरवा असं सूत्र प्रत्येकाने अवलंबून या महामारीवरती अधिराज्य गाजवायचं आहे. तर गोलंदाज रामो टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस पहिल्या चेंडूची फेकी थोडीशी मला तरी वाटतं लेग स्टंप सोडून जाते. पंच आमच्याकडे वळतायत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या चेंडू एक अवांतर धावेचा पाहायला मिळाला आपल्याला. पुढील चेंडू ह्या वेळेस दिशा देण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसलेला आपण पाहतोय. निर्धाव राहतोय चेंडू. या इथे धावसंख्या आपण पाहू शकता स्थिर, ती म्हणजे 18. आपण पाहत आहात तुफान पिंपलास क्लब, तुफान क्रिकेट क्लब पिंपलास 40+ आयोजन स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020. खूप छान स्पर्धा सजवलेली आहे, रंगवलेली आहे. खास करून याच्यामागे आपण जर विचार केला तर जगदीश म्हात्रे आणि संतोष माली यांचं या वेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक तैनात, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पण इथं पाहूया थोडीशी गपल्यात पाहायला मिळाली फलंदाजांमध्ये, चकमक सुद्धा पाहायला मिळाली क्षेत्ररक्षणांमध्ये. याच बरोबर 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावने धावसंख्यामध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहू शकता 20 रन ऑन द बोर्ड. श्याम स्पोर्ट धामणगाव वर्सेस गावदेवी पिंपलघर. दोन्ही संघाच्या संघनायकाने प्लीज यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये.
अतिशय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे आणि आपल्या सहकार्याशिवाय ही यशस्वी ठरू शकत नाही आहे, तर या सहकार्य करा. इथं मात्र पाहू शकता अप्रतिम फटका मारताना पाहतोय आपण आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. बऱ्याच कालानंतर एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस डावाला सुरुवात झाली त्यावेळेस पहिल्या चेंडूवर एक चौकार आला होता, त्यानंतर गोलंदाजाने कमर कसून गोलंदाजी केली ना आतापर्यंत बांधून ठेवलं होतं. इथं मात्र आपण पाहू शकता रामू याच्यावरती प्रति हल्ला करतोय आणि एक चौकार वसूल करतोय शरद. बऱ्याच कालानंतर हात बांधून राहिलेला आता मात्र हात खुले करताना पाहतोय शरद. यावेळेस कणखर पटका पाहायला मिळतो, कार्पेटच्या सहाय्याने जातोय. मध्ये एक धाव कंप्लीट आणि इथं मात्र आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट होत आहेत, कारण चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला होता आणि इथं 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावसंख्येमध्ये आकार मिळाला. धावसंख्या आपण पाहू शकता 26 लॉस ऑफ 3 विकेट्स. अजून या षटकातील काही चेंडू शेष आहेत. धावसंख्याचा जर विचार केला तर बऱ्यापैकी चांगली आहे दोन्ही संघाच्या बाबतीने जर विचार केला तर. इथनं मात्र धावसंख्येला आकार देणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त धावा कशा जमतील याच्याकडे लक्ष द्यावा लागेल, कारण आपण जर पाहिला तर जयदुर्गा टेमघरपाडा हा संघ अतिशय बलाढ्य संघ आहे. यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय, चेंडू हवेमध्ये आहे, शत्रक्षक तैनात, कुठल्या प्रकारे चुकी पाहायला मिळत नाही. अचूकरित्या झेल टिपला जातोय आणि फलंदाज इथं मात्र फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. संतोष दिवेकर एक स्फोटक फलंदाज, परंतु पारीचा अंत होताना पाहतोय. सुरुवात तर केली होती मोठे फटके खेळण्याची, परंतु त्या पारीला लांब नेता आलं नाहीये, बलकट बनवता आलं नाहीये, स्कोअर बोर्डवर चढवता आलं नाहीये आणि निराश पावलाने वापस जावं लागते तंबूच्या आश्रयाला. विश्वास जातोय, विश्वास बरी फलंदाजी करावी लागेल. ज्या संघनायकाने आपल्यावरती टाकलेला आहे विश्वास, त्याला पात्र ठरून फलंदाजी करावी लागेल, डावाला आकार द्यावा लागेल. कमीत कमी 40-45 धावा धावफलकावरती जमवाव्या लागतील. या उलट जर विचार केला तर जयदुर्गा टेमघरपाडा संघ अतिशय फॉर्ममध्ये खेळत असताना पाहतोय. गोलंदाजी खूप चांगली आतापर्यंत पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पाहतोय, खोदून काढलेला पाहतोय आपण. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पकडण्यामध्ये यशस्वी ठरतोय. काय घडेल काय बिघडेल, इथं मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. दुसरी धाव घेताना आपण पाहतोय फलंदाज बाद होते. एक धाव मिळेल, एका धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 27. मानाजी जातोय नवीन फलंदाज. एक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन रामू यांच्या माध्यमातून पाहिलं आपण. 10 धावा खर्च जरूर केल्या, परंतु फलंदाजांना बांधून ठेवलं. एक मोठा फटका लागण्यामध्ये यशस्वी झाले फलंदाज. तर या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होते सन्मान्य श्री श्याम घरत साहेबांचं. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे, या मंचाची शोभा वाढवायची आहे. वेलकम वेलकम श्यामजी. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय संतोष उर्फ बंटा. पाण्यासारखं राहील, कशा प्रकारे कामगिरी करेल. नेहमीच त्यांच्या माध्यमातून चांगलं कार्य घडत असतं, सातत्य आहे त्यांच्या खेळामध्ये. तर पाहूया ते सातत्य इथं टिकतं का. जीवनाची इनिंग असो किंवा खेळाची इनिंग, जिथं मात्र सातत्य असेल तिथं मात्र तुम्ही टिकून राहाल. तर ते सातत्य टिकवतात का पाहूया संतोष उर्फ बंटा.
सॅम स्पोर्ट धामणगाव वर्सेस गावदेवी पिंपलघर. आपण यायचं आहे दोन्ही संघाच्या संघनायकाने. ह्या एका षटकाच्या समाप्तीनंतर लगेचच यायचं आहे, नाणेफेकी करून घ्यायची आहे. यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय आणि उत्तम प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जाईल सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. एक घनघनाती प्रहार पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम निर्वाणीचा षटक आहे आणि त्या हाणामारी तर होतच असते आणि ती मात्र दर्शवत असताना आपले हात खुलं करत असताना पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फटका 6 धावांसाठी केलतो आणि आपली आक्रमकता आणि आपली सिद्ध करतोय. इथं मात्र 6 धावेने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 33 धावा ऑन द बोर्ड. एक चांगली धावसंख्येकडे मार्गस्थ असताना आपण पाहतोय. जय हनुमान सारंगाव संघ. पण जर विचार केला तर जय दुर्गा टेमगरपाडा हाही संघ तुल्य बल्ले आहे. या संघासमोर 40-45 धावा असणे गरजेचं आहे आणि त्या धावसंख्येकडे अग्रसर होत असताना आपण पाहतोय. कारण शेवटचं षटक प्रगती पथावर त्यानं पहिल्या चेंडूवरती प्रहार करत 6 धावा वसूल केल्या आणि धावफलकावरती धावा लागल्या आतापर्यंत 33. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निश्चितच चांगली सुरुवात फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. थोडंसं दबावामध्ये टाकलं गोलंदाजाला. दबावातून सावरतं का पाहायचं आहे, कारण धक्क्याने माणूस सुधारतोय. इथं मात्र आपण पाहू शकता अप्रतिम चेंडू हाताळण्यात आला. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातोय स्क्वेअर अंपायरच्या रिझन मध्ये. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावीचा तालमेल पाहायला मिळत नाहीये आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय. विश्वास. तुफान क्रिकेट क्लब पिंपला स्पोर्टिव्ह प्लस आयोजित स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020 अप्रतिम आयोजन नियोजन आणि खरोखरच या स्पर्धेला या 3 दिवसात खूप मान्यवरांनी भेट दिली. कारण प्रेम दिले तर प्रेम मिळतं असं प्रेमळ स्वभावाचं स्वर्गीय बलवंत पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते आणि त्याच क्रीडानगरीमध्ये आपण पाहू शकता वरुण राजाचं सुद्धा आगमन होते. त्यालाही खूप आनंद झालेला आहे की या चांगल्या माणसाच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020. चला, सॅम स्पोर्ट धामणगाव वर्सेस गावदेवी पिंपलघर या नाणेफेकीसाठी व्यासपीठावर विराजमान आपण पाहू शकता सर्व मान्यवर या सामन्याचा आनंद घेत असताना सामन्यामध्ये खरोखरच रोमांच भरून खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटवरती चेंडू घेतलेला, चेंडूला भिडकावून दिलं, थोडीशी ताकद कमी पडली, परिणाम स्वरूप फलंदाज जेलच्या स्वरूपात बाद. प्रदीप कुठल्या प्रकारे चुकी न करता अप्रतिम झेल टिपतोय आणि फलंदाजाला रस्ता दाखवतोय डगआउटचा. एक हमारे एक तुम्हारे अशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे माणूस धक्क्याने सुधारतोय आणि संतोष उर्फ बंटा याला एक मोठा धक्का पहिल्या चेंडूवरती षटकाराचा लागला. त्यानंतर मात्र आपण पाहिलं दोन्ही चेंडू अप्रतिम हाताळलं. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद करण्यामध्ये आला आणि त्यानंतर एक कॅचआउटच्या स्वरूपाने अशा रीतीने 3 चेंडूंचा खेळ झाला. याच्यामध्ये 2 फलंदाज बाद झाले. 6 धावा खर्च करत 7 धावा खर्च केल्या. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 34. कुठेतरी असं वाटत होतं लक्ष अवाढव्याकडे जाईल कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर, परंतु क्रिकेट आहे आणि ते ज्याचा खेळ आहे आणि त्याचंच प्रत्यक्ष रूप आपल्याला पाहायला मिळालं. येणाऱ्या चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगूनच जाईल. यावेळेस पुढे सरसावून मारलेला फटका आमच्या कमेंट्री बॉक्सला सलामी देतोय. चेंडू मात्र जाईल सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. फटक्यावरती धरला होता जोर आणि चेंडू गेला सीमा की ओर. सन्माननीय महेशजी माली यांचं आगमन झालेलं आहे. धामणगाव संघाचे करता धरता आपणास विनंती आहे की आपण यायचं आहे
व्यासपीठावरती. त्याचबरोबर श्यामजी पाटील साहेब आपण यायचं आहे. या क्रीडानगर आपलं सहर्ष स्वागत आहे. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय बलवंत पाटील स्मृतिचषक 2020 आयोजनाला निश्चितच दाद द्यावी लागेल. खूप छान आयोजन आपण पाहतोय. वेलकम श्यामजी. यावेळेसही आपण पाहतोय उत्तम प्रहार, चांगला फटका, चेंडूवरती मिळतोय, याच्यावरती 4 धाबा. निश्चितच इथं मात्र आता संतोष बंटायला विचार करायला भाग पाडलं. षटकार त्यानंतर चौकार, धावसंख्येला मिळाला आकार. धावसंख्या आपण पाहू शकता 44 धावा ऑन द बोर्ड. काही चेंडू शेष आहेत या षटकातील. आक्रमक मानाजी. यावेळेस प्रहार पाहायला मिळतो. मिस टाइम शॉट, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडू जोपर्यंत उचलला जाईल 2 धावा कंप्लीट नाही तर मात्र आपण पाहू शकता 3 धावाही कंप्लीट होत आहेत. त्या 3 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या आपण पाहू शकता 47. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावांचं लक्ष आहे विजयासाठी जय दुर्गा टेमगरपाडा संघासमोर. तर लगेचच नाणेफेकीला जायचं आहे. शान स्पोर्ट धामणगाव वर्सेस गावदेवी पिंपलघर. तिथं आमचे परममित्र माझे सहकारी समालोचक उपस्थित आहेत. मोहन भुईर. हॅलो. तर चला पुढील 2 संघांना मी इन्व्हाइट करतो नाणेफेकीसाठी. श्याम स्पोर्ट्स धामणगाव विपक्ष गावदी स्पोर्ट्स पिंपळघर. आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर श्यामजी गरज असतील, कल्पेशजी मस्के असतील, त्याचबरोबर काका पाटील असतील. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गावदेवी स्पोर्ट्स पिंपळघर या संघाचा संघटक भरतजी आपण लगेच यायचं आहे. संतोष. हॅलो. हॅलो. तर गावदेवी पिंपळ घर या संघाचे संघनायक घोडेजी आपण यायचं आहे. नंदू आपण उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. काकाजी पाटील यांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक होतं. मित्र आपण पाहू शकता स्पेशल नाणं या स्पर्धेसाठी आम्ही बनवलेलं आहे. ज्यांच्या नावाने स्पर्धा संपन्न झाली त्यांचा लोगो आहे स्वर्गीय बलवंत पाटील. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आहेत तुफान क्रिकेट पिंपलास 40+ मान्यवरांना विंदेशील आपण नाणे उडवायचं आहे. कोण बोलतोय? श्याम बोला, काय म्हणणं आहे? तुफान पिंपलास असं म्हणणं आहे. अगेन्स्ट पडतंय बलवंत पाटील. नाणेफेक जिंकतोय. फक्त आपण आपला निर्णय सांगायचा मित्रा. फील्डिंग. धन्यवाद. दोन्ही संघांना मी ऑल दी बेस्ट करतो. श्याम, ज्या संघाने शतरक्षण स्वीकारले असेल त्या संघाला विनंती असेल लगेच आपण आपले शतरक्षण लावून घ्यायचं आहे. ग्राउंड मधून आपण ब्रेकिंग न्यूज पाहतोय. 2 संघांमधून नाणेफेक झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल लागतोय पिंपळकर संघाच्या बाजूने. आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेले आमंत्रित केले श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाला फलंदाजीसाठी. ऑल टू कॉमेंट बॉक्स.
हॅलो. तर मी दोन संघांना विनंती करतोय, ज्या संघामधून आपण नाणेफेक पाहिली त्या दोन्ही संघाच्या संघाकडे विशेष विनंती असेल की आपण आपली रिपोर्टिंग करायचं आहे. गावदी स्पोर्ट्स पिंपळगर विपक्ष श्याम स्पोर्ट्स धामणगाव दोन्ही संघाच्या संघाकडे विनंती आपण आयोजक कमिटीशी संपर्क साधायचा आहे. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी एक विशाल लक्ष आणि एक विशाल लक्षाचा पाठलाग करणारी सलामी जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. जेडी स्पोर्ट टेमगरपडा संघाची मनोज आणि संतोष. निश्चितच आज हे व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, यंग जनरेशन सन्मान्य पहिल्या षटकाला प्रारंभ आहे. संघाची धावसंख्या होती ती 1. सलामी गोलंदाज आपण बजरंगीला पाहतो. विजयाचं लक्ष 48 धावांचा प्रतिशतचा विचार केला 12.50ची 12.00 ची सरासरी आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका आणि चेंडू वन बाउन्स एका टप्प्याने डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहतोय, चौकार. पुन्हा एकदा बजरंग या ठिकाणी फलंदाज टेपड होतो. चेंडू सुंदरसा फोर्स केलोय. चेंडू जातो वाईडिश लॉंगन सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. अतिशय चांगला फटका संतोष दिवेकरच्या बॅट मधून 1 धाव मिळते. संघाला धावसंख्या होती ती बिनबाद 6. विजयाचं लक्ष ते 48 धावांचं. प्रतिषटकाचा आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी आहे. भास्करजी म्हात्रे, आपण जर कोण प्रेक्षकामध्ये असाल तर आपण व्यासपीठावर मंचावर येऊन भास्कर मस्के, आपण जर कोण प्रेक्षकामध्ये असाल तर आपण व्यासपीठावर मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, व्हेरी नाईस टॉक, अतिशय अप्रतिम फटका. चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड, बिग षटकार. विशाल लक्ष जरी असलं तर मात्र सुरुवात अतिशय दमदार आहे. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आपण जणू पाहतोय. आतापर्यंत आपण संतोषाच्या बॅट मधून चौकार पाहिला, त्याचबरोबर मनोजच्या बॅट मधून चांगला षटकार पाहिला. संघात धावसंख्या मात्र या 6 धावांनी पुढे सरकते ती 12. जे आस्किंग रन रेट आहे, जी धावांची गती आहे, त्या गतीला मात्र कुठेतरी स्पर्श केला जातोय. फलंदाज थोडासा शफल झाला होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र लाईन पासून थोडासा विभक्त आपण पाहिला. चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे ती 12. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. बजरंग राईट मोरचा मारा, हलक्यात पावलांचा रन. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, मात्र पुन्हा एकदा चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. चेंज ऑफ पेस, परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडूची गती कमी केली होती आणि फलंदाज मात्र परिपूर्ण बीट झाला होता, चकित झाला होता. निर्धाव चेंडूची सांगताय तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक जशास तसं उत्तर, नेट टू नेट फाईट. धावसंख्या ती बिनबाद
12. चला प्लीज वेलकम घ्या. आणि पुढील दोन्ही संघामधून नाणेफेक झाली. दोन्ही संघाचे संगणक आपण आयोजन कमिटीचे संपर्क साधायचा आहे. मित्रांनो, निश्चित आपण पाहतोय सुरेख सुंदर अप्रतिम एक उत्कृष्ट चांगल्या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय. या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. प्रदीप पाटील भादवडवरून, त्याचबरोबर जादुई कैलाश तालुका क्रिकेटमधले एक नामांकित खेळाडू आहेत. जादुई कैलाश गावदेवी भादवड संघाच्या मध्या फळीतील एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि त्याच्याकडे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर तालुका क्रिकेटमधील एक नामांकित समालोचक, गेली 25 वर्ष सातत्यानं क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा ज्यानं केलेली आहे तो शशी म्हात्रे, दिवेगावचा सुपुत्र आहे आणि सध्या TDC बँकेमधून कार्यरत आहे, कॅशियर म्हणून कार्यरत आहे. त्याच्याकडे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर प्रदीप पाटील, आरशे पाटील फाउंडेशन या संघातील एक सर्वात विस्फोटकचा फलंदाज प्रदीप पाटील याच्याकडनं या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. मी सर्वांचं मनापासून आभार प्रकट करतो. यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहता, आम्हाला मॅसेज करता. धन्यवाद. निश्चितच असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या. तुमचं आमच्यात, आमचं तुमच्यात. गोलंदाज ज्ञानदेव, फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. मिस टाइम फटका. चेंडू बॅटची टॉपेज घेते. चेंडू इष्ट्यांच्या मागे उत्तम रीते गदार केला जातोय. पहिला फलंदाज संतोष याला मात्र आता मैदान सोडावं लागतो. पहिली सफलता प्राप्त होते. गोलंदाज ज्ञानदेव याला पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय आणि पहिला फलंदाज JD स्पोर्ट्स जयदुर्गा टेमगरपडा संघाचा बाद होतोय संतोष दिवेकर. धावसंख्या स्थिर आहे. फलंदाज स्टेप आउट झाला होता. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करू शकला नाहीये. थोडासा मिस टाइम फटका आपण पाहिला. नेक्स्ट फलंदाज संतोष आणि बंटा या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. व्यासपीठावर काही मान्यवर मंडळी ज्यामध्ये आमच्या गावचे प्रतिष्ठित आणि समाजसेवक तथा उद्योजक आपण पाहू शकता. श्यामजी घरत, त्याचबरोबर कल्पेश म्हस्के, त्याचबरोबर बारक्या पाटील ही प्रतिष्ठित मंडळी आज या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहे. या ठिकाणी सुंदर पेक, अतिशय प्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडूची पेक लाईन पासून बघता मनोज गोळवी. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. ती फक्त आणि फक्त 12. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. धावसंख्या ती 12. या ठिकाणून जर आपण पाहिलं JD स्पोर्ट टेमगरपडा संघाला सामना जिंकायचा असेल तर निश्चितच हाणामारीला प्रारंभ करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की विशाल लक्ष्य आहे. अजूनही विजयासाठी तब्बल 36 धावांची गरज आहे. मिस टाइम फटका. निश्चितच आपण पाहिलं होतं कुठंतरी थोडंसं स्पर्श झालं होतं चेंडू आणि बॅटमधून ब्रश केलं होतं. मात्र एसटी रक्षक कुठंतरी झेल सोडतो, जीवदान देतं आणि आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळतोय फलंदाज मनोज याला. त्याचबरोबर श्याम स्पोर्ट्स धामणगाव या संघातील एक नामांकित खेळाडू, समाजसेवक तथा उद्योजक महेश माळीसाहेब आज या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंत नागरिक सन्माननीय मधुकर माळी ही या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहे. सर्वांचं मी स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020 मध्ये मनापासून स्वागत करतोय. या ठिकाणी मात्र निश्चितच थोडासा प्लिकचा फटका घेण्याचा प्रयत्न आपण फलंदाज संतोषाच्या बॅटमधून पाहतोय. मात्र लीग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू, चेंडू बॅटपाणीमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 14. अवांतर धावणे संघात धावसंख्या होती ती 14. 48 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतो मैदानामधून संतोष दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण फलंदाजाचा पाहिला होता. फुटवर्कचा कुठल्या प्रकारचा फुटवर्क या ठिकाणी निश्चित आपल्याला पाहायला मिळत नव्हतं.
दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ पेस परिवर्तन होतं, चेंडूमध्ये गती कमी होती आणि चकित झाला होता फलंदाज. चेंडू बॅटमध्ये संपर्क निश्चितच पाहायला मिळेल नाही. मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि एक धावेने संघाची धावसंख्या होते ती किती धावसंख्या होती ती 15. गेंद के लाइन को मिस करते हुए यहाँ पर चेंडूची लाईन रीड करता येत नाही फलंदाजाला. फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचा टायमिंग, तुमची नजर. आतापर्यंत मनोजच्या बॅटमधून आपण पाहतोय फक्त आणि फक्त 8 धावा आलेल्या आहेत आणि तब्बल 7 चेंडूचा सामना करतोय. अतिशय सुरेख फेक, ब्लॉक होलमध्ये चेंडू, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो मध्ये. सिनियर खेळाडू आपण पाहतोय, जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 15 आणि बघूया येणाऱ्या 2 षटकांमधून काय घडतंय, काय बिघडतंय. फटकेबाजीला प्रारंभ होतोय की अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील माझे परम मित्र, तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ गोरसई, O2 मनोज ठाकरे. धन्यवाद मोहन भुईर. आपण पाहू शकता 2 षटकांच्या समाप्तीनंतर बांधून ठेवलेलं पाहतोय आपण एक बलाढ्य संघाला. जय दुर्गा टेमघरपाडा या संघाच्या फलंदाजांना, खास करून मनोजास. मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय या स्पर्धेसाठी धावसंख्या 15 झालेली आहे. स्वर्गीय संगम लाला म्हात्रे व स्वर्गीय किरण लाला म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू केतन लाला म्हात्रे याचकडून या पूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला चेंडूंची उपलब्धता झालेली आहे. मी त्यांचं मनापासून आभार प्रकट करतोय. त्याचबरोबर आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना अर्पित केलेले सर्वतोपरी संपन्न होण्यामागे या संघातील खेळाडूंचा जो सहयोग आहे त्यामध्ये राजेंद्र पाटील, रमेश पाटील, किशोर पाटील, अनिल पाटील, विनोद भोईर, हर्षल म्हात्रे संघ नायक आहेत, हर्षल म्हात्रे. त्याचबरोबर कुणाल पाटील, सदानंद पाटील संघाचे उपकॅप्टन आहेत. त्याचबरोबर विनोद पाटील, काळीराम पाटील, बंडू मडवी कोच आहेत, अंबादास म्हात्रे, त्याचबरोबर दीपक म्हात्रे आणि छत्रपती नागावकर, रमेश पाटील या सर्वांचं एक मोलाचं सहकार्य, सर्वांचं अपार कष्ट, अपार मेहनत या स्पर्धेसाठी आहे. तर बोलूया खेळाकडे. अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 33 धावांची तब्बल आवश्यकता आहे विजयासाठी. यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय, मिस्टाईम शॉट, चेंडू हवेमध्ये आपल्या फॉलो मध्ये कलेक्ट केला जातोय झेल. फलंदाजी तर मात्र बाद होतोय झेलच्या स्वरूपात. फुलाजी मात्र चांगली कामगिरी करतोय, पहिल्या चेंडूवरती गडी टिपतोय ना अजून दबावामध्ये दडपणामध्ये ढकलून देण्याचं काम मात्र इथं केलेलं आहे गोलंदाजाने जय दुर्गा टेमघरपाडा संघाच्या फलंदाजीला. जिथे एक स्फोटक फलंदाज मानला जातोय मनोज गुलवी, परंतु त्यालाही बांधून ठेवलेला आहे. एक षटकार जरूर त्याच्या बॅट मध्ये आलेला आहे, परंतु त्यानंतर जर आपण विचार केला तर तब्बल 5 चेंडू निर्धाव केलेले आहेत. हे कुठेतरी एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्याचं कर्म ठरतं श्रेष्ठ तोच ठरतो श्रेष्ठ. आणि इथं मात्र गोलंदाजांचे काम चोख बजावतायत गोलंदाज बजरंग ज्ञानदेव आणि त्यानंतर फुलाजी येतोय आणि एक चांगला फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय संतोष उर्फ बंटायास. धावसंख्या स्थिर आहे. अजूनही 12 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. गणित मात्र उलट चालू झालेलं आहे. यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी पुरेपूर फायदा घेतोय चेंडू हवेमध्ये आणि झेल मात्र धरतीला दान होतंय, जीवनदान मिळतोय मनोजास. बरेच कालानंतर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं की फटका यशस्वीरित्या पार करू शकले नाहीये. टायमिंग थोडंसं मिस झालं आणि परिणाम स्वरूप आपण पाहिलं चेंडू हवेमध्ये होता, परंतु चुकी पाहायला मिळाली क्षेत्राच्या माध्यमातून.
आणि त्याच जोरावर एक जीवनदान मिळतोय मनोज असं. तर या जीवनदानाचा किती फायदा उचलेल येणारा काल आपल्याला सांगून जाईल. परंतु फुलाजी खरंच चांगली गोलंदाजी करतायत. त्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न करतायत. नेहमीच म्हटलं जातं की संघ माझ्यासाठी काय करतो त्यापेक्षा मी संघासाठी काय करतो हे खूप महत्वाचं असतं. ह्या वेळेस चेंडूला थोडीशी उसली दिली, गती कमी केली आणि पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीयेत. बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. निर्धाव राहतोय चेंडू. अशा या सिच्युएशनला निर्धाव चेंडू हाताळणे एक खूप संघासाठी चांगली कामगिरी असते. सामना कसा खेळावा तर सामन्यामध्ये 11च्या 11 खेळाडूंचं एक मत असावं. विकेट किपरने सर्व खेळाडूंशी नेहमी चर्चा करत राहायला हवी. फिल्डिंग प्लेस चेक करायला हवा. आणि आपण पाहू शकता सामन्यामध्ये बरंच काही घडतंय. या इथे सुद्धा कशा प्रकारे चेंडू टाकलं पाहिजे याचं सुद्धा कान मंत्र प्रत्येक चेंडू मागे विकेट किपर देत असतो गोलंदाजाला. आणि त्याच जोरावर आपण पाहतोय कारण विकेट किपरला ही फलंदाजीची हालचाल समजते आणि त्या हालचालीला पाहून नेहमी विकेट किपरच्या माध्यमातून आपण पाहतोय हातवारे. आणि इथं मात्र फुलाजी अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. आता मात्र पाहू शकता पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त, त्यानंतर एक धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. एकदम सामन्यामध्ये पकड आपण पाहू शकता मजबूत करत असताना. आठ चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. यावेळेस वारंवार बिग हिट करण्याचा प्रयत्न होतोय. कहीं पे निशाणा कहीं पे निगाहे अशा पद्धतीने खेळ खेळला जातोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा येत नाहीये आणि गोलंदाज मात्र वारंवार निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय. फुलाजी 5 चेंडूंचा खेळ झाला. निव्वळ 1 धाव खर्च करून 1 विकेट प्राप्त केलं. या वेळेस पाहू शकता आपण बऱ्याच काळानंतर बॅटचा कनेक्शन झाला. इथं मात्र कनेक्शन झालं. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, असफल ठरला आणि फलंदाजाला परतावा लागेल डगआउटच्या अस्त्राला. निश्चितच बऱ्याच काळानंतर एक चांगला खेळ पाहायला मिळतोय जय हनुमान सारंगाव संघाचा. कारण टक्कर एक बलाढ्य संघासमोर ना, ज्या वेळेस आपल्यापेक्षा ताकदवार संघ खेळतो त्यावेळेस त्या संघाजवळ खेळताना खूप ताकदीने जोमाने आणि जोशाने खेळला जातोय. आणि तो जोश या क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान सारंगाव संघाच्या खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सामना कसा खेळावा तर ते एक प्रत्युत्तर आहे की सामना हा जोशाने खेळला पाहिजे आणि 11च्या 11 खेळाडूंचं एकमत असलं पाहिजे. इथं आपल्याला ते पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण चांगलं होते, गोलंदाजी चांगली होते, फलंदाजी अप्रतिम झाली. जीवनाचा मेल असो की क्रिकेटचा खेळ असो याच्यामध्ये खूप साम्य आहे आणि ते साम्य पण आपल्याला इथं पाहायला मिळतंय. तुम्ही जीवनाच्या इनिंगमध्ये तिन्ही प्रहारमध्ये चांगलं जीवन जगाल तर निश्चित तुमचा बोलबाला होईल. तोच बोलबाला आपण पाहतोय ज्याच्या नावाने ट्रॉफी खेळवली जाते. स्वर्गीय बलवंत पाटील यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते. जीवन जगत असताना त्यांनी कुणाला ना दुखवलं ना कुणाला रुसवलं, असं अप्रतिम जीवन जगलं आणि त्याच्याच प्रेमाखातर ही राबवण्यात आलेली स्पर्धा. धन्यवाद देईन तुफान क्रिकेट क्लब पिंपलास 40+ या संघास. गोलंदाज बोलतोय. या वेळेस पाहू शकता कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जात आहे लेग अंपायरच्या दिशेने, परंतु आपण पाहू शकता मनोज यांनी काही धाव घेतली नाहीये. कारण माहिती आहे 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. म्हणजेच मोठेच फटके खेळावे लागतील. तो विश्वास आपल्यावरती जागृत ठेवलेला आहे. येणारे येणारे 5 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. कुठल्याही प्रकारचा चुकीचा चेंडू जर हाताळला नाहीये तर सारंगाव संघ विजयी होऊ शकतो. इथं मात्र प्रहार पाहायला मिळतोय, परंतु चेंडू एका टप्प्याने जाईल सीमारेषे बाहेर. इथं षटकारांची आवश्यकता आहे, परंतु चौकार लागला. असो, या 4 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडलं. धावसंख्या आपण पाहू शकता 21. 4 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे.
इथं मात्र गोलंदाज जर कुठल्या प्रकारे चुकी करत नाहीये, लिगली सर्व चेंडू हाताळतोय, तर निश्चितच पराभवाच्या खाईतच ढकलण्याचं काम जयदुर्गा टेमघरपाडा संघाला करण्यात आलेलं आहे. पाण्यासारखं राहील पुढचा चेंडू. या वेळेस सुद्धा प्रहार पाहायला मिळतोय, मोठे फटके खेळले जात आहेत परंतु लागत नाहीये. वातावरण ढगाळ असल्या कारणाने आपण पाहू शकता एकच धाव. एक औपचारिकता जणू काही या सामन्यामध्ये उरलेली आहे की जे उर्वरित चेंडू आहेत ते टाकण्याचं काम. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतो. शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगू शकत नाही, परंतु भाष्य अनुमान लावू शकतो की विजयाच्या दरवाजापर्यंत कुठला संघ पोचलेला आहे. या वेळेस सुद्धा आपण पाहिलं चेंडू आपण पाहू शकता वाईटच्या दिशेने जातोय आणि एक धाव अर्जित केली जाते अवंतराच्या रूपाने. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि ती चुरस शेवटच्या ओव्हर पर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. इथं मात्र सामन्याचं चित्र खुलं झालेलं पाहतोय आपण. जय हनुमान सारंगाव संघ 2 कदम दूर जीत के और. जयदुर्गा टेमघरपाडा संघाने सुद्धा खूप चांगलं खेळ केला या मैदानाच्या आतमध्ये येऊन, तर पराभवाच्या छायेमध्ये सापडताना पाहतोय आपण. या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे, कुठल्या प्रकारची धाव घेऊ शकत नाही कारण सामन्याला सोडूनच द्यावा लागेल. कारण आपण पाहिलं काही चेंडू शेष आणि विजय पासून दूर दूर आणि दूर जात असताना याचं भास आणि त्याचं प्रत्यक्ष रूप मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर या उर्वरित चेंडूचा खेळ खेळून काढण्याचा फक्त प्रयत्न असेल. विजयाच्या उंबरट्यावर समीप निकट आपण पाहतोय. याच बरोबर आपण पाहू शकता जय हनुमान सारंगाव संघ विजयी संघ जय हनुमान सारंगाव आपण पाहू शकता.